सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओके LDCC फॉर्म भरले होते. आपण मागे पाहिलं होतं, त्याचा सिलेबस पण आला होता, सर्व पाहिलं होतं. तर त्याची एक्झाम होणार आहे, या संदर्भातलं हे जे आहे ते अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. ओके बघा, सरळ सोयीने ही जी वेबसाईट आहे, हे सगळं वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरले. ओके, जागा किती होते ते पण बघा. फॉर्म भरले पण बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाही. लिपिकच्या तब्बल 250 जागा आहेत, त्या मानानं तसं विचार केलं तर भरपूर आहेत. शिपाईच्या 115 जागा आहेत, वाहन चालकच्या 10 असं एकूण 375. बघा, LDCC अंतर्गत एवढ्या जागा एका जिल्ह्यासाठी म्हणजे त्या मानानं भरपूर झालं नाही. ह्याच्यात काय वैशिष्ट्य, 70% लातूरचा रहिवासी जो म्हणजे लातूरचे रहिवासी असतील यांच्यासाठी 70% आरक्षण आहे त्या ठिकाणी. ओके, तर त्याची परीक्षेची तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे. तर ते बघायचं आहे आपल्याला. बघा केव्हा आहे ऑनलाईन तुम्हाला हॉल तिकीट 23 म्हणजे मार्चला अवेलेबल होईल, सोमवारपासून. आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे 28 मार्चला. ओके, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक, परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावेळेस समजेल. जसं कुठल्या इकडे 7 तारीख काहीतरी आलेली आहे, फक्त मार्क लिस्ट वगैरे आली होती, मी ते अपडेट पण दिली होती, त्यावरच तुम्हाला समजून येईल. उमेदवाराने स्वतःच्या युजर ID व लॉग इन करून परीक्षा प्रवेशपत्र कलर प्रिंट, स्वतःचा पासपोर्ट फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करावी. ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला घ्यायचं नाही. ओके, याच्यामुळं तर जरा व्यवस्थित वाचायचं. बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी चाललं आहे ब्लॅक अँड व्हाईट चाललेलं हॉल तिकीट. ओके, परंतु या ठिकाणी जे आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे कलर प्रिंट. जास्त डोकं लावू नका, जसं म्हणले त्या पद्धतीनं करायचं आहे. कलर प्रिंट तुम्हाला काढायचं आहे. ओके, कलर प्रिंट स्वतःचा पासपोर्ट फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करायची आहे, करावी. टीप म्हणून दिलेला विशेष करून. ऐन वेळेस धावपळ करू नका, ही अशी माझी विनंती आहे. ओके, पत्र आहे 17 मार्चचं, समजलं. आता ह्याचा जो अभ्यासक्रम आहे तो दिलेला होता सरळ सरळ, त्यामुळे त्या पद्धतीनं अभ्यास करा. आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला एक कॉमन जिल्हा मध्यवर्तीचा जो आहे तो पॅटर्न तिथं टेस्ट सिरीज दिलेलं आहे. 49 किंवा 99 असेल. सुरुवातीला 49 ठेवलं होतं, परंतु आता बरेच टेस्ट त्यामध्ये ॲड केलेला आहे, घटक न्याय वगैरे, त्यामुळं जे आहे ते तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जातील. आता याचा अभ्यासक्रम वगैरे या संदर्भाचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहेच मी, तर त्या पद्धतीनं अभ्यास करा. इथून राहिले तुमची किती, आज आहे 20 तारीख, बरोबर. 23ला तुमचं तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे, 23ला. हां, आणि इथून 28, म्हणजे टोटल 10 दिवस आहे. आणि हे दिवस फक्त रिव्हिजनचे दिवस असतात. ओके, अभ्यास तर तुम्ही जाहिरात आली तेव्हापासूनच करत असाल अशी अपेक्षा करतो. ओके, आता पुस्तकं काय घेऊन हे घेऊ, त्यापेक्षा जेवढं जास्त रिव्हिजन मारता येईल, ओव्हरलुक करता येईल त्या पद्धतीनं करा. तुम्ही टेस्ट सोडवा, चुकलेले प्रश्न बघा, टेस्ट सोडा आणि पोस्ट मिळवा. आता त्याला अनुसरून टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला DCC म्हणजे कोणत्या DCCचे टेस्ट अवेलेबल करून दिलेलं आहे. आत्ताच तुम्हाला ऑल द बेस्ट देतो. सातत्यानं अभ्यास करा. स्थानिक नोकरी आहे, कुठलीही इतर नोकरीपेक्षा जर समजा तुम्ही नाही केले आणि ही मिळत असेल तर अवश्य घ्या, कारण शेवटी आर्थिक प्रश्न आहे आपला. आर्थिक प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्यासाठी नोकरी गरजेची आहे. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.